वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीकुलस्वामिनी देवाय नमः। श्रीगुरुभ्यो नमः। नमस्कार। मराठी नवीन संवत्सर हे गुढीपाडव्यापासून सुरू होतं। त्या दिवसापासूनच हा उपक्रम हाती घ्यायचा होता, परंतु काही शारीरिक अडचणींमुळे ते शक्य झालं नाही। परंतु असो, आपल्या नाशिकची परंपरा असलेली चैत्र शुद्ध एकादशीच्या दिवशी रामाचा रथोत्सव असतो आणि म्हणूनच या एकादशीचे निमित्त साधूनच आपण या नवीन उपक्रमाला सुरुवात करत आहोत। बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की नवीन उपक्रम म्हणजे काय? तर नवीन उपक्रम म्हणजे नवीन असं काही नाही। आपलं जे जुनं वाडवडिलांकडून आपल्या प्राचीन ग्रंथातून जे काही आपल्याला मिळालेलं आहे तेच आपल्याला परत एकदा अभ्यासायचं आहे म्हणा, किंवा आपल्याला त्याबद्दल माहिती घ्यायची आहे। मित्रांनो, आपल्याला दिवसाचा वार, दिवसाची तारीख, दिवसाचं चालू असलेला महिना किंवा चालू असलेलं वर्ष या इंग्रजी वस्तूंचा पूर्णपणे अभ्यास असतो। परंतु आपल्या मराठी पारंपरिक दृष्ट्या जे पंचांग सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल मात्र आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नसते, किंवा ज्यांना माहीत असते त्यांना काही अर्धवट माहिती असते। बऱ्याच जणांना ही माहिती जाणून घ्यायची असते, परंतु ती उपलब्ध होत नाही। यावर उपाय म्हणून आपण हा एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत। पंचांग म्हणजे काय? तर पंचांग म्हणजे कोणत्याही गुरुजींकडे किंवा कुठल्याही ज्योतिषाकडे दिसणारी ही पोथी म्हणजे पंचांग नव्हे। तर पंचांग म्हणजे ज्याला 5 अंग आहेत असे पंचांग। याच्यामध्ये तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण असे 5 अंग ज्या गोष्टीला आहे त्याला पंचांग असं म्हटलं जातं। आणि हे आपलं रोजचं दिवसाचं पंचांग वेगवेगळं असतं। हे पंचांग आपल्याला माहीत असावं यासाठी आम्ही श्री व्यंकटेश वेदोनारायण प्रतिष्ठान नाशिकच्या वतीने हा नवीन उपक्रम सुरू करत आहोत। आमच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्याला त्या ग्रुपची लिंक मिळेलच। आपण त्या ग्रुपवर सहभागी होऊ शकता। यामध्ये आपल्याला दररोज टाईप केलेलं पंचांग बघायला मिळेल, पंचांग काय आहे आजचं याचा व्हिडिओ बघायला मिळेल, किंवा त्याची यूट्यूबची लिंक सुद्धा आपल्याला मिळेल। आपल्याला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी हे पंचांग सकाळी वाचायचं आहे किंवा ऐकायचं तरी आहे। आता पंचांग ऐकल्याने किंवा वाचल्याने काय मिळणार? कारण हे कलियुग आहे, प्रत्येक गोष्टीतून काहीतरी मिळालं पाहिजे। त्यानुसार पंचांग वाचनाने काय मिळतं याबद्दल थोडक्यात सांगतो। तर पंचांगामध्ये जे सांगितलेलं आहे तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण। तिथीच्या वाचनाने किंवा तिथी कोणती आहे हे ऐकल्याने आपले वैभव स्थिर होते। वाराचं श्रवण केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होतं। नक्षत्राचं श्रवण केल्याने आपल्या सर्व पापांचा नाश होतो। योगाचं श्रवण केल्याने वियोगाचा नाश होतो। तर करणाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात। अशा प्रकारे हे पंचांग दररोज प्रत्येकाने वाचलं पाहिजे किंवा ऐकलं पाहिजे। आणि त्यासाठी उद्यापासून आपल्याला हे पंचांग आपल्या ग्रुपवर बघायला मिळेल। त्या ग्रुपवर व्हॉट्सअपची जी लिंक असेल त्या लिंकवर क्लिक करून श्री व्यंकटेश वेदोनारायण प्रतिष्ठानच्या ग्रुपमध्ये